नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थ्यांनो, महाट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्सको इथे गेल्या वर्षी म्हणजे 2023ला भरपूरशा प्रमाणात तुम्हाला रिक्रुटमेंट पाहायला मिळाली होती आणि त्या रिक्रुटमेंटमध्ये आता सर्वांच्या हाती निराशा आलेली आहे. का बरं? कारण महापारेषण विद्युत सहाय्यक आणि महापारेषण सहाय्यक अभियंता याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये जेवढी काही पदे होते ते सर्व जे पद होते ते सर्वचे सर्व पोस्ट आता काय झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो, ते रिक्रुटमेंटच कॅन्सल झालेली आहे आणि हे याबद्दल आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हे सुद्धा हे जे लिहिलं होतं त्या नोटीसमध्ये ते यामध्ये लोकमतमध्ये सुद्धा ते लिहिलेलं आहे पेपरमध्ये, ते सुद्धा सांगतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जाहिरात रद्द झाली, विद्युत सहाय्यक अभियंता जाहिरात रद्द झाली. आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त नवीन जाहिरात येणार ते म्हणतात, त्यांनी क्लिअरली नोटीसमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी हे सुद्धा लिहिलेलं आहे, नवीन जाहिरात येणार आणि पण ती कधी येणार हा एक महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नोटीसचे मराठीमध्ये विश्लेषण याच्या आधी सुद्धा केलेलं आहे, एकदम लोकमतमध्ये लिहिलेलं आहे, ते बघून घेऊ. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जाहिरात रद्द झाली, आता पुढे काय करता येईल यावर सुद्धा आपल्याला काहीतरी करावं लागेल, ट्विटर कॅम्पेन करावं लागेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरा काही पर्याय शोधूया. तर नोटीसचे पूर्णपणे मराठीमध्ये विश्लेषण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करून देणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता पुढे काय करायचे आहे, रिक्रुटमेंट कशी काय लवकर होईल त्याविषयी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तुम्हाला जर काही म्हणायचं असेल, काही बोलायचं असेल ना, तुम्ही निवांत बोलू शकता, कारण सर्व विद्यार्थी 1 वर्ष झाले तब्बल अभ्यास करून राहिले, सातत्याने मेहनत करून राहिले, क्लासेस लावले, भरपूरशे पैसे तुमचे क्लासेसमध्ये गेलेले असतील. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अभ्यास न थांबवता तुम्ही सातत्याने अभ्यास करता की आता एक्झाम डेट येईल, नंतर एक्झाम डेट येईल. पण तुम्हाला जर काही सांगायचं असेल की सर असं करता येईल, सर असं करता येईल, सर असं केल्यानं असं होईल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा सांगू शकता. ओके, चला तर एकदा लोकमत मध्ये आलेली जी न्यूज आहे ती एकदा बघून घेऊ. त्यामध्ये संपूर्ण मराठीमध्ये लिहिलेलं आहे, नोटीस इंग्लिशमध्ये आलेला होता, तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन केला होता. एकदा बघून घेऊ आणि नंतर आपण सविस्तर चर्चा करूया. ओके, चला तर त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ता जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, ते तिला ऑन करून द्यायचं. येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. चला तर जाणून घेऊया तो नोटीस, एकदा बघा. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, लोकमतची एडिशन आहे, महापारेषण जाहीर सूचना महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित द्वारे भरती वर्ष 2023 व 24 मध्ये खालील जाहिराती प्रकाशित केलेल्या आहेत, असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आता बघा, जाहिरात क्रमांक 4/23, 5/23, 6/23, 7/2023. डेट ऑफ पब्लिकेशन बघा 4/10, 4/10, 4/10/23. ओके, आणि पदाचे नाव कोणते होते? कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी, उपकार्यकारी, सहाय्यक अभियंता, दूरसंचार. त्यानंतर बघा 8/2023 ही महत्वाची पोस्ट होती आणि 9/2023 जे ITI जे विद्यार्थी आहे, वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली, तंत्रज्ञ 1 आणि तंत्रज्ञ 2. आणि त्याच्या व्यतिरिक्त बघा 9/2023 यामध्ये तब्बल 1904 पोस्ट होत्या. 20/11/2023 ला पब्लिश झाली होती विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी पोस्ट होती त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही पोस्ट होत्या, सहाय्यक अभियंता पारेषण या सुद्धा बऱ्याचशा पोस्ट होत्या. आणि त्यानंतर इंटरनल नोटिफिकेशन काही होत्या. तर यामध्ये लिहिलेलं आहे बघा, सदर पदांची, मी क्लिअरली तुम्हाला इथे दाखवतोय बघा, इथे लिहिलेलं आहे, सदर पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यांवर असताना महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजे याला म्हटलं जाते ESBC. ओके, तर ECBC वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26/2/2024 पासून अंमलात आलेला आहे. म्हणजे तो लागू झालेला आहे ECBC वर्गाकरिता. मग तो जर 26/2/2024 पासून लागू करण्यात आलेला आहे, मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी जर असं म्हटलं की लागू केलेलं आहे, मग त्यांना जर लागू केला आहे तर त्यांना रिक्रुटमेंटमध्ये सुद्धा हे आरक्षण द्यावं लागेल. तर हे त्यांना सुद्धा माहिती आहे आणि हे आपल्याला सुद्धा कळतं. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी तब्बल 1 वर्ष झाले ते वाट बघत होते, एकदम कॅन्सलेशनचं नोटीस न काढता त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं, ही तुमच्यासाठी नवीन ॲडव्हर्टाइजमेंट आहे, नवीन फॉर्म भरा आणि त्याच्यानंतर मग काय करायचं होतं, त्यांना कॅन्सलेशनचा नोटीस काढायला पाहिजे होता. म्हणजे ज्या 2023ला ज्या रिक्रुटमेंट होत्या आलेल्या त्या एकदम कॅन्सल करत आहोत आणि जे नवीन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे ती नव्याने तुमची भरती करण्यात येणार आहे. म्हणजे विद्यार्थी एवढे संतापात गेले नसते, परंतु त्यांनी तसं नाही केलं. एकदम संताप आला विद्यार्थ्यांना की पहिले कॅन्सल केली, आता ते म्हणतात की आम्ही नवीन रिक्रुटमेंट काढू. म्हणजे नवीन रिक्रुटमेंट येणार तर कधी? म्हणजे विद्यार्थी पुन्हा वाट पाहत बसतील काय? तर हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यांनी लवकरात लवकर हे काढायला पाहिजे नवीन रिक्रुटमेंट. आता समोर बघूया काय म्हणते. सदर अधिनियमान्वये
सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग निर्माण करून सदर वर्गासाठी सरळ सेवा भरतीच्या पदांमध्ये आरक्षण विहित करण्यात आलेले आहे, हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, सबब महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजे ईसीबीसी वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 ची अंमलबजावणी करण्याकरिता सदर जाहिराती रद्द करण्यात येत आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे. हा जाहिराती रद्द करण्यात आल्या. आता सर्वांना ठाऊक आहे की ह्या जाहिराती रद्द करण्यात. आता हा महत्वाचा पॉइंट आहे जो इथे अंडरलाईन केला बघा. ईएसबीसी आरक्षण विचारात घेऊन नवीन सुधारित बिंदू नामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या मागणी पत्रानुसार सदर पदांसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. हा यांनी स्पष्ट लिहिलेला आहे. नोटीसमध्ये सुद्धा असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. परंतु आता विषय हा आहे की नव्याने जाहिरात कधी येईल, कारण आम्ही तब्बल 1 वर्ष झालं अभ्यास करत आहोत, सातत्याने क्लासेस लावले आणि मेहनत तर खूपच केली. आम्ही जॉब सोडले. काही काही मला विद्यार्थी कमेंट करतात, सर आम्ही जॉब सोडून घरी अभ्यास करत आहोत, परंतु आता रिक्रुटमेंटच कॅन्सल झाली, तर आता काय होईल. आणि हा प्रश्न मुलांना पडायलाही पाहिजे. तर त्याच्यावर तोडगा म्हणून आता काय करायचं आहे आपल्याला, एक तर ट्विटर हँडलवर सर्वांनी अकाउंट बनवायचा. मी एक ट्विटरवर मेसेज बनवायचा, हॅशटॅग चालू आहे आपण, की लवकरात लवकर विदिन मंथ किंवा विदिन 15 डेज आपल्याला नवीन रिक्रुटमेंट पाहायला जेवढे पोस्ट होत्या, कारण काही खूप वेळ नाही लागत. 1 दिवसाचं काम आहे त्यांचं ते एडिट करणं अप्लिकेशन, आणि तो त्यांना वर्गनिहाय किंवा त्याच्या व्यतिरिक्त असं म्हणता येईल की जे रिझर्वेशन आहे त्याच्यानुसार ते जागा द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्यांनी लवकरात लवकर नवीन ॲडव्हर्टाइजमेंट तर अगदी लवकर विदिन 15 दिवसात काढायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना वाटेल की नाही चला 15 दिवसात ॲडव्हर्टाइजमेंट काढली, तिथून 15 दिवस फॉर्म भरायला द्या किंवा 20 दिवस फॉर्म भरायला देतात, 20 दिवस फॉर्म भरायला द्या, तिथून 1 महिन्याने एक्झाम घ्या, म्हणजे विदिन 2-3 महिन्यामध्ये एक्झाम घेऊन आम्हाला क्लिअर करा. म्हणजे जे विद्यार्थी तयारी करणारे आहेत त्यांना 2 ते 3 महिन्यामध्ये नवीन रिक्रुटमेंट काढून एक्झाम घेऊन क्लिअर करायला पाहिजे. म्हणजे रिक्रुटमेंट कॅन्सल केली, चला काही हरकत नाही, रिक्रुटमेंट कॅन्सल झाली, परंतु नव्याने तर रिक्रुटमेंट लवकर द्या. तुम्ही जर नव्याने रिक्रुटमेंट जर आम्ही 2025 ला देऊन नवीन इलेक्शन झाल्यानंतर नवीन सरकार बनेल तर हे विद्यार्थ्यांसाठी योग्य ठरणार नाही. तर विद्यार्थ्यांनी पुन्हा मी एक सांगतो, विद्यार्थ्यांनी तुम्ही संयम बाळा. आपल्याला ट्विटरच्या माध्यमातून किंवा सरकारला सांगावं लागेल की नाही, आता लवकरात लवकर तुम्ही आमच्यासाठी विद्यार्थीगणासाठी लवकरात लवकर नवीन जाहिरात काढा आणि आम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू, आणि फॉर्म भरल्याच्या नंतर 2 ते 3 महिन्यामध्ये एक्झाम घेऊन आम्हाला रिझल्ट वगैरे लावून आम्हाला क्लिअर करून द्यावं. कारण जवळपास 1 वर्ष ओलांडून गेलेलं आहे. जून 2023 ला पेपरमध्ये ॲड आली होती, लोकमत पेपरमध्ये, परंतु तेव्हापासून अजूनही आपल्याला ॲड पाहायला मिळाली. तेव्हापासून त्या ॲड तर पाहायला मिळाले, परंतु ते भरतीच प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चिंता करायची गरज नाहीये. मला तर असं वाटतं ट्विटर कॅम्पेन चालवून आपण त्यांना लक्षात आणून द्यायचं की लवकरात लवकर ॲड काढायची, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट काढायची संपूर्ण जाहिरातीची. थोडंफार एडिट करणं आहे त्याच्यामध्ये, त्यांना काही खूप असा वेळ लागणार नाही, परंतु बघूया आपण ते कधीपर्यंत नवीन जाहिरात काढते. तर नवीन जाहिरातीची वाट बघणं फारच गरजेचं आहे, आणि ते वाट बघितल्याच्या नंतर ती जाहिरात कधी येते हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. तर सरकारला आपल्याला ईमेलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्याला इतर काही ज्या पर्यायी बाबी असतात त्यांचा सहारा घेऊन आपल्याला सरकारच्या लक्षात आणून देणे आहे की आम्ही हे विद्यार्थीगण आहे, आम्ही युवा जे आहेत ते आम्ही तयारी करत होतो, असे असल्या प्रकारचे रिक्रुटमेंट त्यांना सर्व माहीत आहे, हे त्यांना लक्षात आणून द्यायचे आहे, जेणेकरून विदिन 15 दिवसात आपल्याला नवीन ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळेल. ॲडव्हर्टाइजमेंट आली की 20 दिवसामध्ये फॉर्म भरून येणाऱ्या 1 महिन्यामध्ये ते एक्झाम कंडक्ट करू शकतात. आता ते डिपेंड करते त्यांच्यावर. त्यासाठी आपल्याला त्यांना हे लक्षात आणून द्यावं लागेल. त्यासाठी एकजुटीने तयार राहा आणि अभ्यास मात्र सातत्यानं करत राहायचं. पॅनिक व्हायची गरज नाही आहे, खूप मोठा इश्यू नाही आहे, कारण त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे त्या नोटीसमध्ये की आम्ही नव्याने जाहिरात काढू म्हणून. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नव्याने जाहिरात येणार आहे आणि चिंता करायची गरज नाही. मी आहोत तुमच्यासोबत, आणि काही प्रॉब्लेम असेल, क्वेरी असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एक नवीन नोटीस घेऊन किंवा नवीन काही माहिती असेल ते तुमच्यापर्यंत मी आणण्याचा नक्की प्रयत्न करेल. चला भेटूया, तोपर्यंत बाय.